यावर्षी पाऊस उशिरा असल्यामुळे आपला योगा दिन उन्हाळ्यात सुरू झालेला आहे. तर कशाला करायचा योगा? पुरुष बघा आणि महिला बघा किती आहे. आम्हाला महिलांना योगाचं काय महत्त्व वाटत नाही. कामं जन्मभर कामं आहेत, पण शरीरासाठी वेळ काढा. आणि जेव्हा डॉक्टरकडे जायचं तेव्हा आपला अख्खा दिवस जातो दवाखान्यात जायला, पण शरीरासाठी अर्धा ते 1 तास वेळ जर तुम्ही दिला तर काय होईल, तुमचं आरोग्य निरोगी राहील. आणि घरातली करती धारती महिला असते, तिचं आरोग्य चांगलं तर पूर्ण घराचं आरोग्य चांगलं. पुरुष बिमार होतात, ते त्यांचं दवाखान्यात जाऊन व्यवस्थित होतात, पण जसं आपल्याला जेवण आवश्यक आहे, खाणं आपण सोडतो का? नाही. पंक्तीत गेला तर 2 घास जास्त खातो. तसं रोजसुद्धा योगा करणं आवश्यक आहे, प्राणायाम करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची मन बुद्धी तल्लख होते आणि तुम्हाला वार्धक्य येत नाही. शरीर लवचिक होते, हाडं आपली लोखंडासारखी होतात आणि ती हाडं लवचिक राहण्यासाठी दररोज प्राणायाम योगा करणं हे अत्यंत जरुरीचं आहे. आणि महिलांना याची जास्त जरुरी आहे. तरी सर्वांनी या योग दिनानिमित्त तरी एवढा संदेश घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. माझ्या शब्दाला पूर्णविराम देते. आदरणीय मॅनेजर दाभाळे साहेब यांनी योग दिन आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि माझ्या शब्दाला पूर्णविराम देते. जय भारत.